बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या वाढत्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर तिथे चिंतेचं वातावरण आहे. बांगलादेशातली अंधाधुंदीची स्थिती आणि अस्वस्थता, अल्पसंख्याकांचा छळ आणि सर्व व्यवस्थांचा बोजवारा उडालेला आहे, अशी प्रतिक्रिया बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी दिली आहे. ANI या वृत्तसंस्थेला त्यांनी ईमेलद्वारे मुलाखत दिली. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस यांची भारताच्या ईशान्य प्रदेशाविषयीची विधानं बेजबाबदार आणि कट्टरपंथी मानसिकता दर्शवणारी आहेत, अशी टीका हसीना यांनी केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून बांगलादेशात आज हिंसाचार होत आहे. तिथल्या सध्याच्या स्थितीला मोहम्मद युनूसच सर्वस्वी जबाबदार आहेत, असं हसीना यांनी म्हटलं आहे. अशा सर्व घटकांकडे आणि वक्तव्यांकडे चिंतेच्या दृष्टीने पाहणं भारतासाठी साहजिकही आहे आणि त्यांच्या हितरक्षणासाठी ते योग्यही आहे, असं हसीना म्हणाल्या. दरम्यान उस्मान हादी नंतर बांगलादेशामध्ये इनके मॅन्चो या आणखी एका नेत्याची हत्या करण्यात आली आहे.